नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा पवित्र सण, जो सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक विवाहित महिला सुंदर साडी दागिने घालून साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वडाची झाडाची पूजा करतात. आपल्या हिंदू धर्मात वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे. हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करते. या दिवशी महिला हौसेने नटून वडाची पूजा करण्यासाठी जातात, कारण प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला नटायला खूप आवडतं. त्यामुळे अनेक स्त्रिया अशा सणावाराच्या दिवशी, जसे की संक्रांत असेल, नागपंचमी असेल, दिवाळी असेल किंवा वटपौर्णिमा असेल, या दिवशी मात्र आवर्जून नटत असते. आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाचं एक विशेष महत्त्व आहे आणि अशा सणावाराच्या दिवशी साज शृंगार करण्यास सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही छान असा साज शृंगार करून नटून थटून वडाची पूजा करा. त्यामुळे या दिवशी सर्वांची छान असं तयार व्हा, कारण वटपौर्णिमेचा सण हा स्त्रियांसाठी खूप मोठा आणि आनंदाचा आहे. आणि असाच एखादा सण जवळ आला की प्रत्येक स्त्रीला पडणारा प्रश्न म्हणजे, या दिवशी मी कोणती साडी घालू किंवा या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसू नये. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही, आणि वटपौर्णिमेसाठी यंदा कोणकोणते शुभ रंग आहेत या सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार. कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या आणि कोणत्या घालू नये, किंवा कोणत्या प्रकारच्या घालाव्या, अशी बरीच माहिती जी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर यावर्षी म्हणजे 2025ला वटपौर्णिमा मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. हा सण नवरा बायकोच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे वटपौर्णिमेचे व्रत करते, वडाची पूजा करते. वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळावा यासाठी केलं जाणारं हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या 7 जन्मांसाठी आपल्याला तोच पती मिळतो, अशी धारणा आहे. कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य हे अखंड असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य ही खूप जास्त असावे यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत निर्जळी व्रत करतात. पण पूर्वीच्या स्त्रिया त्रिरात्री म्हणजे 3 दिवसाचे व्रत करायच्या. मात्र आता स्त्रिया फक्त पौर्णिमेच्या दिवशीच उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात, आणि मग एखाद्या वेळेस पूजा झाली की नंतर उपवास सोडतात. या प्रकारे वटपौर्णिमे सणाचं खूप मोठं महत्त्व तर आहेच, तर त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करत असतो, ही पूजा करत असतो. त्यामुळे हा सण खरं तर सौभाग्यकारक म्हणलं तरीही चालेल. आणि त्याच स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये, कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, कारण एखादा रंग आपल्या मूडवर परिणाम करतो आणि मनाला उत्तेजित करतो. एक रंग हा दुसऱ्या रंगाहून वेगळा असतो. प्रत्येक रंगाला स्वतःचे एक अस्तित्व असते. प्रत्येक रंगाला एक विशिष्ट अर्थ आहे. रंगाचे अस्तित्व आणि त्याचा अर्थ, त्यामुळे एक प्रकारचं वातावरण निर्माण होतं, ज्यामुळे जीवनातील रंगाचे महत्त्व शब्दात मांडणे तर अशक्यच असे. कारण आणि मन आणि रंग यांचं नातंच काही वेगळं आहे, आणि यामुळे रंगाला मानवी जीवनात महत्त्वाचे असे प्रमुख स्थान आहे. त्यामध्ये पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हा देवीचा प्रतीक आहे आणि सौभाग्याचे देव सुद्धा मानला जातो. यामुळेच नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्याचा समावेश करते किंवा चुडा घालते. नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान हिरव्या रंगाप्रमाणेच ताजेतवानं राहावं यासाठी हा रंग वापरला जातो. तसंच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्य सकारात्मक, प्रेमळ आणि समृद्ध होतं. सकाळच्या वेळी
किंवा ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने मन शांत होते, ताजेतवाने होते. कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे. किंवा ज्या महिला विवाहित असतात त्या सुद्धा दररोज शक्यतो हिरव्याच रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालत असतात. यामुळे पतीच्या कामामध्ये त्यांची प्रगती होते आणि त्यांचं आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं. तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. किंवा आपण सुद्धा देवीची ओटी भरताना शक्यतो हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरूनच हिरवा रंग किती शुभ आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे शक्य झालं तर किंवा तुमच्याकडे असेल तर या वटपौर्णिमेला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसू शकता. त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो. तसेच पूजेतही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पतीसारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात. ते प्रकाश देखील दर्शवतात. त्याचबरोबर पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा बलवान होतो. तसेच सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकवाचं. जी हळद असते ती सुद्धा पिवळ्याच रंगाची असते आणि हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. त्यामुळे खरं तर तुम्ही शक्य झालं तर वट पौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. कारण असाही पौर्णिमेच्या दिवस आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि भगवान विष्णूची सुद्धा पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आपल्या माहीत. त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग जास्त वापरला जातो. तसेच पूजेतही पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. जर तुम्हाला लाल रंगाची साडी पण नेसू शकता. कारण आपल्या धर्मशास्त्रात लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो. आपण रोजची देवपूजा असो किंवा इतर वेळी जरी आपण कोणती पूजा मांडायची असेल तर शक्यतो लाल रंगाचे वस्त्र वापरतो. कारण सर्व देवांना लाल रंग हा अतिशय प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग खूप आवडतो. गणपती बाप्पांना माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं अतिशय आवडतात. तसेच सौभाग्यामधील अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं. कारण सौभाग्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचं तेवढं जास्त महत्त्व आहे. लाल रंग हा उत्साह, उमेद, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे लाल रंग घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यासोबतच लाल रंग हा प्रेमाचा सुद्धा प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा वटपौर्णिमेला नक्कीच नेसू शकता. आपण साडीचे रंग पाहतोय पण लक्षात ठेवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला साडी नेसताना शक्य झालं तर त्यातल्या त्यात तुम्ही काठपदराची मग तुम्ही त्यामध्ये पैठणी असो किंवा कोणत्याही प्रकार असो पण काठपदराची साडी शक्यतो नेसा. कारण अशी काठपदराची किंवा नऊवारी साडी नेसण्याचं पण खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अशा सणावाराच्या दिवशी तरी आपल्याला जशी नऊवारी काठापदराची साडी नेसायची आहे मग त्यामध्ये तुम्ही तुमच्या पतीला जी आवडते किंवा जो रंग आवडतो त्या रंगाची साडी पण नेसू शकता. फक्त काही रंग आपल्याला टाळायचे आहेत तर ते शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. बाकीच्या रंगाप्रमाणे तुम्ही केसरी रंगाची साडीसुद्धा या दिवशी नेसू शकता. कारण केसरी रंग हा सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केसरी रंग त्या ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केसरी रंगाचे होते. कारण केसरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे. तसेच केसरी रंग देवी शक्तीचे प्रतीक आहे. या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे या केसरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. याशिवाय आपल्या ज्ञान परंपरेत ही अग्नीला खूप महत्त्व आहे. जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो. त्यात लाल पिवळा भगवा रंग दिसतो. त्याचा संबंध यज्ञाशी आहे. त्यामुळे या रंगाची साडी पण तुम्ही अवश्य नेसू शकता. त्यानंतर स्त्री
वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी. जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे, आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो. गुलाबी रंग हा परिधान केल्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं आणि एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते. गुलाबी रंगामुळे सुख समाधान मिळतं आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळंच आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गुलाबी किंवा आतापर्यंत मी जे काही रंग सांगितले आहेत त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणतेही न विचार करता या सणाला घालू शकता, कारण हे अतिशय शुभ रंग आहेत. पण त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, जांभळा कलर, राणी कलर, पोपटी कलर, क्रीम कलर किंवा चॉकलेटी मरून कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी किंवा या सणाला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही शक्यतो निळ्या रंगाची किंवा पूर्णच पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण हा सण सौभाग्यकारक आहे. काळे पांढरे कपडे घालून पूजा करणं अशुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपला काळा रंग वापरत नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो काळा, निळा आणि पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसू नका. तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच साज शृंगार करणं देखील शुभ मानलं जातं. मग यावेळी हाताच्या काचेच्या बांगड्या, केसामधील सुवासिक फुलांचा गजरा, नाकात नथ, कपाळावर कुंकू, टिकली, दागिने, पैंजण, जोडवी, अत्तर अशा आवडीनुसार तुम्ही शृंगार करायचा आहे. त्यामध्ये बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर आता सध्या फॅशनच्या युगात बरेच जण बांगड्या तर घालतच नाही किंवा बरेच जण एक तर घालतात. खरं तर दररोज का होईना आपण हातामध्ये एक एक बांगडी किंवा कडा घातला पाहिजे, कारण 16 शृंगारामध्ये बांगड्याचा समावेश होत असतो. त्यामुळे सणावाराच्या दिवशी तरी आपण हातामध्ये काचेच्या बांगड्या ह्या घातल्याच पाहिजेत. या दिवशी आपल्या हातात थोड्या का होईना पण काचेच्या बांगड्या असायला पाहिजेत. त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. या दिवशी तुम्ही शक्यतो प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या किंवा पिचकलेल्या बांगड्या घालू नये. या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही. धर्मशास्त्रात काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्त्व आहे, कारण हिरवा रंग खूप शुभ आहे, सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक मानला जातो असं सुद्धा म्हणलं जातं. हिरवा रंग घातल्याने त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या कामात प्रगती होते. त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. बांगड्या घालताना एका हातामध्ये घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्त घाला, म्हणजे 7 घाला. मी फक्त जास्त उदाहरण दिलं, तुम्ही 7 पैकी जास्त घातल्या तरी पण चालू शकतील. फक्त एका हातामध्ये एक बांगडी आपल्याला जास्त घालायची आहे. असे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. बघा, आपण कासाराकडे जरी बांगड्या भरण्यात गेलो तरी कासारसुद्धा आपल्या अशाच पद्धतीने बांगड्या घालतात. आणि खरं सांगायचं झालं तर विवाहित स्त्रियांनी आपल्या हातासुद्धा कधीच रिकामा करायचा नसतो. कासारसुद्धा बांगड्या भरायला गेलं तर आपल्याला बांगड्या भरायच्या आधी त्या भरतात आणि मग मागच्या बांगड्या फोडतात. पण तुम्हाला आधी संपूर्ण हात रिकामा करायचा नाही, बांगड्या भरत नाहीत. अगदी पूर्वीपासूनच चालत आलेला सगळ्या ही परंपरा आहे. सगळ्या स्त्रियांनी बांगड्या भरायच्या आहेत. नाहीतर त्यातल्या त्यात एक एक तरी बांगडी हातामध्ये घालण्याचा प्रयत्न करावा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या आपल्याबद्दल कोणत्या शुभ रंगाची साडी नेसायची, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत, कोणत्या नाही, अशी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.